मी महेश शिंदे. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून तळागाळातील जे मागासलेले आहेत, जे गोरगरीब आहेत, जे शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्या सर्वांना जाती पातीचा विचार न करता एकत्र आणून त्यांना शिकवलं आणि त्यांच्या पायावरती त्यांना उभं केलं. अशा महापुरुषाला माझं विनम्र अभिवादन. माझेही शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये 3 वर्ष झालेले आहे. 8वी 9वी 10वी एवढ्या इयत्ता मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेलो आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत. त्यांच्यामुळं मी पुढे गेलो असाच बोलण्याचा अर्थ. त्यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. आता मी तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा विपर्यास कसा झाला हे तुम्हाला सांगणार आहे. तथागत गौतम बुद्ध यांचा जो उपदेश आहे तो 2500 वर्षापासून इथपर्यंत आलेला आहे. आता त्यांच्या उपदेशाला 2500 वर्ष झाले. मूळ ग्रंथात मूळ जो उपदेश असतो त्यांच्या उपदेशामध्ये फेरबदल झालेले आहेत. काळानुसार फेरबदल झालेले आहेत. अशी जी निदर्शने म्हणजे अशी निदर्शने डॉक्टर आह साळुंके यांनी सुद्धा सांगितलेले आहेत की उपदेशात त्या तथागतांच्या जीवनक्रमाला आता 2.5 वर्ष होऊन गेलेले आहेत. हा काळ काही लहानसहान नाही. या प्रदीर्घ कालखंडामध्ये त्यांचे विचार एका पिढीहून दुसऱ्या पिढीकडे, एका देशातून दुसऱ्या देशाकडे अशा रीतीने संक्रमित होत असताना त्या विचारांमध्ये कळत न कळत काही बदल होणे अपरिहार्यच होते. अशा स्थितीत त्यांची भूमिका नीट समजावून घेण्यासाठी त्यांच्या मूळ विचारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाली त्रिपिटक हे बुद्धविषयी सर्वात प्राचीन वाङ्मय आहे. काळाच्या ओघात तथागतांचे मूळ विचार आणि आजच्या त्रिपिटकात आढळणारे त्यांचे शब्दांकन या दोहोत निर्माण झालेले अंतरही ध्यानात घ्यावे लागते. बुद्ध संघात इतर सांप्रदायिकांची घुसखोरी झाली होती. हा जो पुरावा आहे हा श्रीलंकेत महावंश हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये आलेला आहे. सम्राट अशोक यांना समजलं की त्यांच्या भिक्षू संघात इतर संप्रदायकांच्या लोकांची सुद्धा घुसखोरी झालेली आहे. त्यामुळे भिक्षू संघाला संरक्षण देण्यासाठी त्यांनी एक उपाययोजना केली होती. बौद्ध धर्म संघात इतर सांप्रदायिक लोकांची घुसखोरी झाली होती. हे मोगली पुत्ततीस यांना समजल्यानंतर ते एका पर्वतावरती जाऊन विचार करत एकांतात राहिलेले आहेत. हे त्यांना समजलं, सम्राट अशोकांना समजलं. त्यांनी एका अमात्याला संघाकडे पाठवले. तेथील भांडण मिटवून घेण्यासाठी भिक्षू संघाला उपोषित करण्यास प्रवृत्त करावे असे त्यांनी सांगितले. त्या अमात्याने भिक्षूंना उपोषित करा अशी राजांना ऐकवली. परंतु आम्ही अन्य संप्रदायांच्या लोकांबरोबर उपोषित करणार नाही असे ते म्हणाले. तेव्हा त्या मूर्ख अमात्याने काही भिक्खूंचा शिरच्छेद केला. ते पाहून राजाचा भाऊ, सम्राट अशोकाचा भाऊ थेरतिस्स त्याच्या शेजारी जाऊन बसला. त्यामुळे त्या अमात्याने शिरच्छेद करणे थांबवले आणि राजाकडे जाऊन त्याला सर्व हकीकत सांगितली. त्याचा म्हणजे ज्या अमात्याने शिरच्छेद केला होता त्याचा तो जो दोष आहे, दुष्कृत्याचा दोष आहे, हा राजाला लागू नये यासाठी थेर मोगली पुत्ततीस
यांना राजाने पुन्हा पुन्हा अर्जावे करून सन्मानपूर्वक बोलावून घेतले. त्यांनी राजाला योग्य तो उपदेश केला. काही आठवड्यानंतर राजा आणि थेर मोगलीपुत्र तिस्स ह्या दोघांनी प्रत्येक भिक्षूला बोलावून घेतले. देशात जेवढेही भिक्षू आहेत, जे देशाच्या कोपऱ्यात जाऊन बौद्ध धम्माचा विचार सांगत आहेत, अशा भिक्षूंना एकत्रित बोलवले आणि सगळ्यांची परीक्षा घेण्याचा विचार त्यांनी केला. सम्राट अशोक आणि थेर मोगलीपुत्र तिस्स हे एका पडद्याच्या पलीकडे जाऊन बसले आणि अलीकडे प्रत्येक भिक्षूला बोलवून घेतलं आणि प्रत्येक भिक्षूला प्रश्न विचारू लागले की तथागत यांचा मूळ उपदेश कोणता, सुगत कोणत्या वादाचे प्रतिपादन करत. जे दुसऱ्या संप्रदायातून जे तोतये होते, असे भिक्षू, जे चुकीचा प्रसार करत होते, असे भिक्षू हे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना तथागतांचा मूळ उपदेश आठवत नव्हता. ते कोणताही उपदेश देऊ लागले. आणि जे खरे भिक्षू होते, तथागत हे विभज्यवादी असल्याचे सांगू लागले. या भिक्षूंच्या मताला मोगलीपुत्र तिस्स यांनी सुद्धा पुष्टी दिली. ते म्हणायला लागले की हे जे विभज्यवादी भिक्षू आहेत, तथागत हे असं सांगतात, तर ते भिक्षू खरे आहेत. अशा भिक्षूंना तुम्ही संघात ठेवा. आणि जे खोटे भिक्षू आहेत, जे खोटं उपदेश सांगत आहेत, अशा भिक्षूंना सम्राट अशोकांनी असे 60,000 भिक्षू, म्हणजे भिक्षू नाही आहेत ते, आता तोते आहेत म्हणजे ते भिक्षू नाहीत. भिक्षू कोण आहेत? जो धम्माचा खरा उपदेश करतो, तो जाणतो आणि त्याचं आचरण करतो, असा खरा भिक्खू हा संघामध्ये ठेवला. आणि जे तोते आहेत, ज्यांना उपदेशही माहिती नाही, पण तथागतांचा मूळ उपदेशही ते दूषित करतात, अशा 60,000 जणांना त्यांनी संघातून बाहेर काढले. आता मग तथागत म्हणतात की खरा भिक्षू कसा जाणावा. इथं एक उदाहरण आहे. तथागत गौतम बुद्ध एके दिवशी भिक्षूंना बोलावून घेऊन म्हणाले, भिक्खूनो, हा धम्म आहे, हा विनय आहे, हे शास्त्राचे शासन आहे. असे एखादा भिक्खू म्हणेल, भिक्षूनो, त्या भिक्खूचे बोलण्याचे अभिनंदनही करू नका, निंदाही करू नका आणि नावेही ठेवू नका. तसे करण्याऐवजी त्या भिक्षूने जो उपदेश सांगितला आहे, त्या उपदेशाचा शब्दरचना व्यवस्थित पडताळून पहा. ती विनयाशी, तुमच्या धम्माशी, तुमच्या तर्काशी, तुमच्या अनुभवाशी जुळते का ते पहा. ती सुत्ताशी जुळते का पहा. ती विनयाशी जुळते का पहा. जर अशा भिक्षूने जो उपदेश केला असेल, तो जर विनयाशी आणि धम्माशी जुळत असेल, आणि तरच ते सम्मा संबुद्ध म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांचे वचन आहे असा विचार करा. आणि जर त्याने सांगितलेला जो उपदेश हा धम्माशी, विनयाशी आणि सुत्ताशी आणि तथागतांच्या वचनाशी जुळत नसेल, तर त्या भिक्षूने केलेले ते उपदेश हे दूषित आहेत असे मानावे. तथागतांचे मूळ उपदेश अशा पद्धतीने तथागतांच्या विचारांचा विपर्यास होत होता. पण तथागत अखेरपर्यंत सर्व भिक्षूंना सांगत की तुमच्या धम्माला, विनयाला, सुत्ताला, तुमच्या तर्काला, तुमच्या अनुभवाला आणि सम्मा संबुद्ध यांच्या वचनाला जर तो उपदेश जुळत असेल, तो तुम्हाला पटत असेल, तो तुमच्या तर्काला पटत असेल, तो सत्याला पटत असेल, तरच तो तथागतांचा उपदेश आहे असे समजून जा. अन्यथा तो दूषित आहे, तो चुकीचा आहे, तो तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाणार आहे. अशा उपदेशाचं आचरण करू नका. आता मी पुढील भागामध्ये स्वामी विवेकानंद यांचे तथागत गौतम बुद्ध यांच्याबद्दल विचार काय होते हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.